येतोय ना? सद्गुरु साधू राजा प्रदीपा, नमो गुरु विष्णु चैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेश, नमो सद्गुरु श्री पुरंदरायधीश, राजाधिराज योगीराज पुरंदरायधीश परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की जय। राधा कृष्ण की जय। आजच्या याच्यामध्ये एक वेगळा विषय घेतलेला आहे। तसं पाहायला गेलं तर हा साधकांसाठी एक सावध असणारा किंवा असा विषय सुंदर आहे। एक लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये हे प्रत्येकाच्या जीवनामध्येच आहे। एक राजा होता, सुंदर कथा आहे छोटीशी, आणि त्यानंतर मी तुम्हाला आज आपल्या रामानंद संप्रदाय मधल्या अत्यंत उच्च कोटीच्या एका संतांचा प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याला अनुसरूनच हा पहिला विषय आहे। ऐका की आपण सगळेजण आहोत ना, आपल्या सगळ्यांना 4 बायका आहेत। नीट ऐका। आणि त्या 4 बायका कोणत्या याचा विस्तृत मी तुम्हाला या ठिकाणी, स्त्री असेल पुरुष असेल, पण 4 बायका आपल्या ह्या पत्न्या आहेत। ऐका, दृष्टांत ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आपल्याला सगळ्यांना। एक राजा होता आणि त्या राजाला 4 पत्न्या होत्या, पण त्यापैकी तिघींचा खूप लाड होता। एक बाकी प्रतीक्षेमध्ये होती। पहिल्या 3 पत्नींचा त्या ठिकाणी तो खूप त्या ठिकाणी लाड करत होता, पण अत्यंत होती तिच्याकडे इतकं लक्ष की राजाच्या वाड्यामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये ती कुठेतरी खिचपत पडलेली, उपेक्षित असलेली अशी ती राणी की जिला राजा बिलकुल पाहत सुद्धा नव्हता। तिला अन्न मिळाले, पाणी मिळाले, काहीच पाहायचं नाही। एका कोपऱ्यामध्ये पडून राहिलेली ती राणी। आणि अशा वेळेला राजा थोडासा आजारी पडला, आणि राजा आजारी पडल्याच्या नंतर वैद्य राजांना बोलवलं। वैद्य राजांनी नाडी परीक्षा केली आणि त्या नाडी परीक्षेमध्ये राजाचा अत्यंत दुर्दैव रोग निष्पन्न झाला। त्यावेळेला राजाला सांगितलं की तुम्ही या रोगातनं बरे होणार नाही, आणि तुमचं आयुष्य आता अगदी काही आठवड्याचं, 7-8 दिवसाचं तुमचं हे आयुष्य राहिलेले। राजाला वैद्यांनी सांगितल्याबरोबर राजा अत्यंत खचला। राजाला वाईट वाटलं, कारण असा दुर्गम असा हा असणारा रोग, परंतु त्या रोगामुळे 7 ते 8 दिवसामध्ये मृत्यू होणार अशी अवस्था होती। राजा इतका दुःखी झाला, इतका दुःखी झाला, पण वैद्य त्या ठिकाणी इतका निष्णात होता, कारण तो खोटं कधी बोलणार नाही। राजाचा अत्यंत विश्वास होता। भागवतामध्ये सुंदर एक ओवी आहे, या ऐसा रोगी देखुनी गाडा, वैद्याचार धरपुडा, जो पाहे जायाकडा तो रोकडा वाचवी। काही वैद्य इतके कुशल असतात की नेमकं त्या ठिकाणी आजार काय एका क्षणामध्ये ओळखतात। आणि राजा आता आजारीच पडलेला अंथरुणावरती, मुलाला बोलवलं आणि निर्णय घेतला। सगळ्या चाव्या वगैरे मुलाकडे दिल्या आणि सगळा कारभार आपल्या मुलांना पाहायला सांगितला। आणि राजा आता बाकी एकांतामध्ये
अत्यंत उदास, कुठं बाहेर पडेना आणि त्याच्या त्या कक्षामध्ये त्याच्या शय्येवरती पडून राहिलेला राजा दिवसेंदिवस विचाराने खचला गेला. आणि मग अशा वेळेला ज्या 4 बायका होत्या त्याच्यातल्या 3 वरती जो अत्यंत प्रेम करायचा, त्याच्यातल्या पहिल्या बायकोला बोलवलं आणि राजाने विचारलं की मी तर आता काही थोड्या दिवसाचाच आहे आणि मी मेल्यानंतर मी मारत माझ्या बरोबर तू कुठपर्यंत येणार? आता असा प्रश्न विचारल्याच्या नंतर कोण काय उत्तर दिल? पण तरी सुद्धा राजाने पुन्हा एकदा धाडस केलं की तू माझ्या मरणाच्या वेळेला तू कुठपर्यंत येशील? त्यावेळेला तिने सांगितलं की महाराज, तुम्हाला जर मृत्यू आला तर मी इथेच तुम्हाला सोडून देणार. का राजाला पहिल्या पत्नीने असं बोलल्याबरोबर राजा अत्यंत दुःखी झाला. ते दुःख सावरत नाही तर दुसऱ्या बायकोला, दुसऱ्या पत्नीला बोलवलं आणि विचारलं की मी आता काही दिवसामध्येच मरण पावणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या बरोबर तू कुठपर्यंत येणार? सगळेजण ऐका, याच्यातूनच सगळ्यांना जायचंय. याचा सिद्धांत फार मोठा सुंदर आहे. आणि दुसऱ्या बायकोला विचारल्याबरोबर दुसऱ्या बायकोनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की मी जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येईल. आणि असं झाल्याच्या नंतर राजाला अजून दुःख झालं की अरे, पहिली बायको तर इथं सोडणार, दुसरी फक्त स्मशानापर्यंत. आणि तिसरीला ज्या वेळेला विचारलं की तू माझ्या बरोबर कुठपर्यंत येणार, त्यावेळेला तिने दिलेलं उत्तर अत्यंत विचित्र होतं. ती म्हणाली की महाराज, तुम्ही गेल्याच्या नंतर मी लगेचच दुसऱ्या राजकुमाराबरोबर मी लग्न करील, मी तुमची राहणार नाही. ते ऐकल्याच्या नंतर तो राजा अधिकच दुःखी झाला. आता राजा त्या ठिकाणी इतका खिन्न मनाने त्या ठिकाणी विचार करू लागला की ज्यांच्यावरती मी एवढं प्रेम केलं, त्यांना कोणत्या गोष्टी पाहिजेत हे सुद्धा बोलून दिलं नाही राजाने. त्यांच्या अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त राजा प्रत्येक गोष्ट ही त्यांना देत होता. पण 3 पत्न्यांकडनं हे ऐकल्याबरोबर राजाला फार दुःख झालं की ज्यांच्यासाठी मी एवढं करतोय ते फक्त स्मशानापर्यंत. आणि तिसरी तर म्हटली मी लगेचच दुसऱ्याची होणार, मी तुमची राहणार नाही, मी लगेचच दुसऱ्याची होणार. आणि चौथ्या बायकोचं तर लक्षच नव्हतं, कारण ती राजाच्या वाड्यामध्ये कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये पडलेली होती. तिचा आठव सुद्धा राजाला नव्हता. राजाने कित्येक तरी वर्ष तिला पाहिलेली सुद्धा नव्हती. अन्नासाठी ती उपेक्षित होती, एकदम कुष्ठ झालेली, अगदी अंगावरती फाटकी तुटकी ती कपडे. पण मंडळी, ज्या वेळेला तो राजा खिन्न मनाने आता शेवटचे श्वास मोजत होता, त्यावेळेला ही चौथी जी पत्नी होती ती हळूच राजाच्या जवळ आली आणि आवाज दिला. राजाने पाहिलं, राजाच्या लवकर लक्षात आलं नाही, परंतु नीट व्यवस्थित पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ही माझी चौथी पत्नी, मी जिच्याकडे कधी गेलो नाही, जिला कधी विचारलं नाही, जिची कधी विचारपूस केली नाही, जिच्याकडे मी पाहिलं नाही. परंतु ती आल्याच्या नंतर राजाचा हात हातामध्ये घेतला आणि राजाचा हात हातामध्ये घेतल्याच्या नंतर ती चौथी पत्नी म्हटली की महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. हो, मरणाची भीती तुम्ही मनामधनं काढून टाका आणि मी तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहील, मी तुमची साथ सोडणार नाही. काय म्हटली? मी तुमच्या बरोबरच राहील, मी तुमची कधीच साथ सोडणार नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जासाल त्या त्या ठिकाणी मी स्वतः येईल, तुम्ही काळजी करू नका.
त्या पत्नीचं, चौथ्या पत्नीचं ते उत्तर ऐकून राजाला विशेष वाटलं की मी जिच्याकडे पाहिलंच नाही कधी, कधी मी विचारपूस केली नाही, परंतु ती पत्नी बाकी माझ्यापर्यंत शेवटपर्यंत कसलाही प्रसंग असू द्या, काही असू द्या, पण मी बाकी तुम्हाला तुमची साथ सोडणार नाही. जसं श्री भागवतामध्ये कर्दम ऋषींची पत्नी असंच म्हणते, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं मी येईल, काळजी करू नका, जसं तुम्ही मला ठेवाल तसं मी राहील, पण मी तुमची साथ सोडणार नाही. ऐका, जहां तुम चलोगे वही मैं चलूंगी, जहां नात रख लोगे वही मैं रहूंगी. जिथं तुम्ही जाल तिथं मी येईल, जसं तुम्ही ठेवाल तशी मी राहील, पण मी तुम्हाला सोडणार नाही. राजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असा विचार आला की ज्यांच्यावर मी प्रेम केलं खूप, त्यांनी मला कुठं सोडलं, पण जिच्याकडे मी लक्ष नाही ती बाकी माझ्या बरोबर. आता एक लक्षात घ्या, या कथेमधला राजा म्हणजे तुम्ही सगळेजण आहात. सिद्धांताकडे येतोय मी, सगळ्यांनी नीट ऐका. आपण जेवढे श्रवण करतोय माझ्या सहित, आपण सगळेजण राजा पात्रामधला राजा आपण आहे. आणि आपल्या 4 बायका आहेत. त्या 4 बायका कोणत्या? पहिली बायको, पहिली पत्नी हे आपलं शरीर आहे. दुसरी पत्नी गावकी, भावकी, मित्र, सगळं, गावकी, भावकी, मित्र, सगळे सोयरे, सगळं. तिसरी जी पत्नी आहे, नीट ऐका, धन, संपत्ती, बंगला, गाडी, 7-12 फेरफार. तिसरी बायको कोण आहे? धन, संपत्ती, बंगला, गाडी, 7-12 फेरफार, जंगम मालमत्ता, ही आपली तिसरी बायको आहे. आणि चौथी जी पत्नी आहे, ती चौथी पत्नी म्हणजे परमार्थ आहे. ऐका, पहिल्या पत्नीला राजाने प्रश्न केला की मी मेल्याच्या नंतर तू कुठपर्यंत येणार? तिने उत्तर दिलं होतं की राजे मी इथंच तुम्हाला सोडणार. इथंच सोडणार म्हणजे पहिली पत्नी हे शरीर, प्राण गेल्याबरोबर शरीर तिथं सुटलं जातं. नीट ऐका सगळेजण. दुसरी पत्नीला विचारलं होतं की तू माझ्यापर्यंत माझ्या बरोबर कुठपर्यंत येणार? सांगितलं की महाराज मी तुमच्या बरोबर स्मशानापर्यंत येईल. आता दुसरी पत्नी आपली काय? गावकी, भावकी, मित्र वगैरे, परिवार, ही सगळी. ऐका, ती त्याच्या पुढे येत नाही, स्मशानापर्यंत येतात. ही आपली तिसरी पत्नी आहे. पण चौथी पत्नी जी आहे ना, ती बाकी आपल्या शेवटपर्यंत आपला साथ सोडत नाही. ती चौथी पत्नी म्हणजे परमार्थ आहे. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून इथं प्रत्येक जण या ठिकाणी राजा आहे आणि प्रत्येकाला या 4 पत्न्या आहेत. पहिल्या पत्नीला विचारलं तर त्या ठिकाणी लगेचच तिने सांगितले की मी तुम्हाला इथल्या इथंच लगेच सोडणार आहे. ऐका, आता तिची तिसरी पत्नी आहे, दुसरी पत्नी आहे, तिला विचारलं होतं की तू कुठपर्यंत? स्मशानापर्यंत, सगळे सोयरे समजे, गावकी, भावकी, ती सगळे. आणि तिसऱ्या पत्नीला ज्या वेळेला विचारलं, धन, संपत्ती, बंगला, गाडी, 7-12 प्रॉपर्टी, ऐका, ती काय म्हटली की महाराज तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्याची होणार. आणि म्हणून आपण गेल्याच्या नंतर हे सगळं दुसऱ्याचं होतं. आणि दुसऱ्याचं जे होतं त्यालाच आपण आवळून बसलेलो आहे. जे सगळे आपल्याला घरातच सोडणार आहे, स्मशानापर्यंत आपल्या बरोबर कुणीच येणार नाही, त्याच्यासाठी रात्रंदिवस आम्ही विचार करतो. जी एका क्षणात घरातच सोडणार आहे तिचा सुद्धा आम्ही विचार करतो. पण जी चौथी पत्नी आहे परमार्थ नावाची, जे तुम्ही जिथं जाल
तिथपर्यंत मी स्वतः येईल, ही म्हणणारी पत्नी, पण आपलं बाकी तिच्याकडे दुर्लक्ष झालं, म्हणजे परमार्थाकडं आमचं दुर्लक्ष झालं. खरं तर चौथी पत्नीकडे आमचं दुर्लक्ष हे प्रत्येकाचंच आहे. लक्षात घ्या, आम्ही आवर्जून आमच्या संसारामधल्या गोष्टी, त्याच्यासाठी वेळ आहे आमच्याकडं, त्याच्यासाठी आम्हाला आस्था आहे, त्याच्यासाठी कष्ट पडले तरी आम्ही त्या ठिकाणी करायला तयार आहे. पण हे सगळं करत असताना जे आपल्या बरोबर येणारच नाही त्याच्यासाठी सगळी खटपट आहे, आणि आपल्या बरोबर शेवटपर्यंत येणार आहे त्याच्याकडे बाकी आपलं दुर्लक्ष झालेले. आणि म्हणून एक सुंदर हिंदी एक तारीवरचं भजन, ते रामय्या बाबांचे अगदी आवडतीचे शिष्य एक तारी ते भजन गायचे. बाबांना ते खूप भजन, बाबा डोलायचे. पुन्हा हे बघ काळण्यावया, विचार कर तू मना, मानवा मगन रहा चिंतनी, मानवा मगन रहा चिंतनी. हे सुंदर भजन. म्हणून एक लक्षात घ्या, ही जी चौथी पत्नी आहे परमार्थ त्याचा विचार बाकी आम्ही करतच नाही. पहिल्या 3 पत्नींना पाहिजे तेवढा लाड केला, पाहिजे ते दिलं, पण तरी सुद्धा त्यांनी बाकी शेवटपर्यंत येण्यासाठी नकार दिला. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जागा सोडून स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून मित्रगण जल बिंदु तक, परिवार के लोग स्मशान तक. नीट ऐका, परिवारातले लोक स्मशानापर्यंतच, परिवार के लोग स्मशान तक, बेटा भी हक जमाएगा निदान तक. त्याच्या पुढे काय, अरे इसके तो आगे भजन की साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, रे मन 2 दिन का झमेला बनेगा, काया नगर का झमेला रहेगा, अरे इसके तो आगे. त्याच्या पुढे फक्त एकच, ते नामस्मरण, ते भजन, तो परमार्थ, तोच फक्त आपल्या बरोबर येणार, बाकीचं आपल्या बरोबर काहीच येणार नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, याला अनुसरून अत्यंत सुंदर एक, मी आज आपल्या रामानंद संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचे संत होऊन गेले, त्या संतांचं मी या ठिकाणी आज असं तुम्हाला चरित्र सांगणार आहे. भक्त तुलसीदास यांची कथा श्रवण करा. तो वाल्मिकासी म्हणे जगद्वार, कलियुगी दोष झाले निर्धर, मृत्युलोकी धरुणी अवतार, करावा उद्धार जनाचा. प्रत्यक्षात भगवंतानी तुलसीदासांना म्हणजेच वाल्मिकांना त्या वेळेला सांगितलं की तुम्ही एक काम करा, कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हा मृत्यूलोक आहे, आणि मृत्यूलोकामध्ये अत्यंत सगळं जगत हे दुःखी आहे, दोषमय झालेले आहे, आणि तिथं जाऊन त्यांचा उद्धार करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. हे वाल्मिक ऋषींना प्रत्यक्षात देव सांगतो. आणि नंतर तेच वाल्मिक ऋषी तुलसीदासांच्या रूपाने आता कलियुगामध्ये या ठिकाणी अवतार घेतात. विष्णूने सांगितल्याप्रमाणे वाल्मिक ऋषी या ठिकाणी अवतार घेतात, आणि तो अवतार हस्तिनापूरमध्ये घेतात. हस्तिनापूर म्हणजे आजचं दिल्ली. आणि बादशाच्या दरबारात
दरबारामध्ये आत्माराम नावाचा ब्राह्मण ऐक, आणि आत्माराम नावाच्या या ब्राह्मणाच्या इथे तुलसीदासांनी जन्म घेतलेला आहे. त्यांच्या पत्नीचं नाव आहे ममता. कोणाच्या? तुलसीदासांच्या पत्नीचं नाव आहे ममता. आणि ती फार सुंदर सात्विक असते, पतिव्रता असते, उच्च विचाराची असते, आणि तिचा विवाह हा तुलसीदासांच्या बरोबर झालेला आहे. एकदा अकबर बादशाहच्या बरोबर तुलसीदास काही कामानिमित्त बाहेर जातात. अकबर बादशाहच्या इथे नोकरी होती आणि अकबराला कुठेतरी जायचं होतं, म्हणून तुलसीदासांना त्यांनी घेऊन गेले. आणि गेल्याच्या नंतर इकडं काय झालं, तुलसीदासांची जी पत्नी होती ममताबाई, त्या ममताबाईंच्या आईची तब्येत बिघडली. खूपच तब्येत बिघडल्याच्या नंतर माहेरून ममताला निरोप आला की आईची इच्छा होती की खूप दिवस झालं तू आली नाही आणि माझी तब्येत बरोबर नाही, तुझी आठवण खूप येते, तू आली तर बरं होईल. हा निरोप ज्या वेळेला ममताला मिळाला त्यावेळेला ममतानी आईच्या तब्येतीसाठी लगेचच निघाली आणि माहेरी आली. आईची विचारपूस केली. पण 2 दिवसांनी पुन्हा अकबर बादशाह ज्या वेळेला आपल्या राज्यामध्ये आला त्याच्याबरोबर तुलसीदास सुद्धा आले. तुलसीदास घरी आले. तुलसीदास बायकोवरती इतके प्रेम करत होते, बायकोशिवाय ते कुठं राहत नव्हते. पण बादशाह बरोबर जावं लागलं. बायकोची आठवण खूप आली. घरी आल्याबरोबर बायकोला पाहण्यासाठी गेले तर आईने सांगितले की अरे ती तिच्या माहेरी गेली, तिची आई आजारी आहे, आणि म्हणून ती तिकडे गेली. संध्याकाळ झालेली होती. विचार केला पण बायको शिवाय त्याला राहावं ना. तुलसीदासांना नीट ऐका. आणि मग तुलसीदास विचार करतात की काय करावं, पण रात्र व्हायला होती आणि त्यांनी पुन्हा निश्चय केला की नाही, आपल्या बायकोकडे आपल्याला जायचं. आणि मग निघाला पायी. जवळजवळ 3 कोस लांब गाव होतं. पण निघत असताना अचानक आकाशामध्ये ढग भरून आले. विजांचा कडकडाट आणि जोराचा वारा त्या ठिकाणी वाहू लागला. वादळ झालं आणि इतका जोराचा पाऊस त्या ठिकाणी आला. विजांचा कडकडाट, इतका धो धो पाऊस. आणि तुलसीदास आता अशा पावसामध्ये सुद्धा आपल्या बायकोला भेटायला निघाले. बायको विषयी इतके ते आसक्त होते की किती अडचणी जरी आल्या तरी सुद्धा बस निश्चय केला होता की बायकोकडे जायचं. सगळीकडे जलमय वातावरण झालेलं होतं. पण तरी सुद्धा तुलसीदास त्या पाण्यामधनं चिखलामधनं रस्ता काढत काढत निघालेली. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्र ज्या वेळेला झाली त्यावेळेला यमुनेच्या तीरावर जाऊन पोचले. यमुना दुथडी भरून वाहत होती. प्रचंड मोठा पूर होता आणि यमुनेचं पात्र इतकं विशाल, पलीकडे जायचं कसं. पण एखाद्याने विचार केला असं की नाही आता हे शक्य नाही, आपण आपलं घरी जाऊ, नंतर भेटता येईल. पण नाही, स्त्री आसक्ती ही काय असते पहा. आणि तुलसीदासांनी निश्चय केला की नाही, मी काही झालं तरी माझ्या पत्नीला भेटायला जाणार. असं झालं होतं की माझ्या बायकोला मी केव्हा एकदा पाहतो. प्रेम असलं पाहिजे, परंतु ते इतकंही नसावं की ज्याच्यामध्ये हित आणि अनहित. पण तुलसीदासांनी निश्चय केला होता, काही झालं तरी. रात्र होती, धो धो पाऊस पडत होता, अंधारी रात्र होती, काही दिसत नव्हतं. पण एवढा मोठा प्रवाह यमुनेचा पार करून जायचं कसं. आणि त्यावेळेला पाण्यामध्ये उतरले आणि एक मोठा वंडका लाकडाचा पायाला लागल्यासारखं झालं. आणि तुलसीदासांना असं वाटलं की या वंडक्याच्या आधाराने आपण यमुनेचं पात्र पार करून पलीकडे जावं. पण मित्रांनो, तो लाकडाचा वंडका नव्हता,
एका मेलेल्या माणसाचं प्रेत, ऐका, त्याचा देह फुगून वर आलेला होता आणि लाकडाचा ओंडका समजून त्याला धरून आता एवढा मोठा तो पाण्याचा प्रवाह पार करून तुळशीदास जाण्याचा निश्चय केला. पण दैव सुयोगाने प्रवाह पार केला. पलीकडे गेल्याच्या नंतर एवढं अंग सगळं चिखलानी, मातीनी, पावसाने, पाऊस चालत होता आणि पडत धडपडत कसा तरी आता 3 प्रहर चाललेला होता आणि अगदी आता आपल्या पत्नी ममताईच्या घरापर्यंत, आपल्या सासरवाडीपर्यंत पोहोचला. पण प्रचंड पाऊस होता, दरवाजे वगैरे सगळे बंद होते. आता जायचं कुठून? आणि अशा वेळेला पण एक लक्षात घ्या, आपल्याला कधी कधी एवढी आसक्ती निर्माण होती ना, त्या वेळेला आपल्याला तहान, भूक हे काहीचा तमा नसते. तुळशीदासांची अवस्था अशी झालेली होती की झोप येत नव्हती, काय नव्हती, म्हणून एवढ्या अडचणींना तोंड देऊन तुळशीदास त्या ठिकाणी धावत होते. एक सुंदर त्याची एक ओवी आहे. निद्रा न लागे करिता शयन, येथून सत्वर निघाला जाण, 5 कोस रात्रीचा चालून, 5 कोस चालला, श्वशुर ग्रहाशी पातला. श्वशुर ग्रह म्हणजे पत्नीचं ग्रह, आपली सासरवाडी, तिथपर्यंत पोचला. पण वर जाण्यासाठी खिडक्या बंद होत्या, दारही बंद होती, पाऊस जोराचा पडत होता. आता काय करायचं? 2 पहर रात्र होती. रात्र झाली पहर 2, कपाटे अडकली असता जाण, सगळी दरवाजे बंद असताना जायचं कुठून? मागच्या बाजूला ना घराच्या, आणि आपल्या पत्नीची माडी होती त्यांची, तर पहिल्या त्या माडीवरती ममताईची रूम होती आणि मागच्या बाजूला आला आणि हळूच खिडकीतनं आता प्रवेश आपल्या पत्नीच्या सदनामध्ये करायचा आहे, त्या खोलीमध्ये करायचा आहे. अशा वेळी रात्र होती, काही दिसत नव्हती, पण वर चढायचं कसं? पण एक दोरी सारखं काहीतरी लटकलेलं होतं. त्याला वाटलं याला धरून आपण वरती चढू, पण ती दोरी नव्हती, तो होता भला मोठा साप होता. नीट ऐका. तो महासर्प अतिविशाळ, लोंबला लोंबत देखिला तात्काळ, हाती धरोनी ती वेळ उपरीवरी चढू गेला. त्या सापाला धरून तो वरती चढला. ऐका, किती स्त्री आसक्त असावं की वर चढण्यासाठी बस काय हाताला लागले हे पाहिलं नाही, बस मला फक्त वरती जायचंय. एवढा भला मोठा साप लटकलेला, त्याला धरून वर चढून ज्या वेळेला गेले आणि खिडकीमधनं आतमध्ये येणार पत्नीने पाहिलं, ममतेला जाग आली. बाकीचे जे काही बाहेर पहारेकरी होते तेही जागे झाले. आणि जसं तुळशीदासांना संपूर्ण चिखलाने माखलेलं, भिजलेलं ते शरीर आणि खिडकीतनं येताना ज्या वेळेला पाहायला लागली ममताई, त्यावेळेला बाकी ममताई त्या ठिकाणी म्हटली, एवढ्या रात्रीचं, एवढ्या पावसाचं तुम्हाला काय कळत की नाही? कांता म्हणे ते वेळा, यमुनेशी पूर तुंबळा, मंदिरी प्रवेश कैसा झाला, हे मजला कळेना. एवढा प्रचंड पाऊस, यमुनेला एवढा पूर, तुम्ही यमुनेतनं आला कसे? त्यावेळेला बाकी तुळशीदास म्हणतायत,
तुळशीदासी दिदले उत्तर, तुझी माझी प्रीती थोर. मी तुझ्यावर इतकं प्रेम ममता, उपरीवरून टाकीला दोर, तो धरुनी मी आलो वर. तो दोर खाली टाकलेला होता ना, त्याला धरून मी वरती आलो. आणि ममता ही बाहीला गेली की मी तर दोर टाकलेला नाही. आणि मग खिडकीतनं पाहायला गेली, तो मोठा तो साप त्या ठिकाणी लपलेला होता. आणि मग बाकी ममताईनी काय केले ऐका. ममताई तुलसीदासांचा हात धरती, म्हणजे डोकं तर फिरलं नाही ना. भ्रतारा ते धरुणी करी, कांता पातिली निज मंदिरी. आत नेलं हाताला धरून तुलसीदासांना, म्हणे प्राणनाथा अवधारी, वचन माझे ते वेळे. आता बाकी माझा ऐका, मी सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. काय सुंदर त्या वेळेला हो तुलसीदासांना आपल्या ममताई नावाच्या पत्नीने किती सुंदर उपदेश केलाय ते पहा. तुला असं वाटत असेल, काय म्हटली ऐका, तुम्हाला असं वाटत असेल की मी फार मोठा पुरुषार्थ केला, एवढी मोठी यमुना पार करून आलो, खालून माडीवरनं वरती रशीला धरून आलो. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पुरुषार्थ केला, परंतु तो अजिबात नाही. तो तुमचा चतुरपणा नाही, हा आहे. ऐका, तू शहाणा चतुर म्हणशी, परिविवेक नाही तुझ पाशी. तू चतुर म्हणशी, पण हा विवेक नाहीये, हा विवेक नाहीये. आणि त्यावेळेला बाकी ममताई सांगते, आई वडील भाऊ संपत्ती धन सगळं टाकून माझ्यासाठी. भाऊ होती, बहीण होती, एवढी सगळी संपत्ती आणि जीव धोक्यात टाकून तुम्ही या ठिकाणी आला. जर त्या सर्पाने तुम्हाला जर दंश केला असता, जर तुम्ही यमुनेमध्ये वाहून घेऊन गेला असता, काय केलं असतं. आणि अशा वेळेला ती पत्नी ममताई फार सुंदर उपदेश करती, ते ऐका. तुलसीदास नंतर किती मोठा अधिकार केवळ पत्नीच्या सांगण्यावरून झाला पतीचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती म्हणते, पर्यामा स्त्रियांच्या संगतीने नाश बहुत पावले. आमच्या स्त्रियांच्या संगतीला लागून अनेकांचा नाश झाला. अहिल्या सुंदर देखोनी इंद्र पाथला लुब्ध होऊनी. अहिल्याला हो त्या ठिकाणी इंद्राने पाहिलं आणि तो सुद्धा लुब्ध झाला, त्याची सुद्धा हानी झाली. आम्हा स्त्रियांचे संगतीने नाश बहु पातले. आमच्या स्त्रियांच्या नादाला लागून खूप मोठमोठी माणसं त्यांचं पतन झालं. आपण कितीतरी उदाहरणं पाहतो. सीतेमुळं रावणाला मृत्युमुखी पडावं लागलं, लक्षात घ्या. आणि इथे एक उदाहरण देतात छान, ते की हे जे आकर्षण असतं ना, तर जसं प्रकाशमय आणि सगळे किडे त्या प्रकाशाच्या ओढीने हो आकर्षले जातात. प्रत्यक्षात ज्या वेळेला त्या दिव्याच्या अग्नीचा स्पर्श होतो, त्यावेळेला बाकी ते जळून जातात. दीपाची झगमग देखोन पतंग मरण पावती जाण. तो पतंग असतो, तो जो किती पाखरू जे असतं ते त्या दीपाला आकर्षित होतं. तेवी स्त्रियांचे संगती नाश बहुत पाथले. आणि त्यावेळेला बाकी त्या पत्नीने केलेला सुंदर उपदेश तुलसीदास शांतपणे त्या ठिकाणी श्रद्धेवन करत होते. खर तर प्रत्येकाला पुत्र असेल, संपत्ती असेल, या सगळ्याची आवड आहे. पुत्रधारा संपत्ती धन प्राणी अशी आवडती निजाहून. सगळ्यांना ही सगळ्यापेक्षा
त्याची मती हरिचरण आठविता जाण सार्थक. त्याच्यापेक्षा जर हरिचरण जर आणि त्याची जर आवड असेल तर मग बाकी सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्येक माणूस नको त्याचा करतो. ऐका, हे तुम्ही हे एवढं मोठं प्रेम तुम्ही जे माझ्यावरती करता, माझ्या प्रेमापोटी तुम्ही इतक्या लांब इतक्या संकटातनं तुम्ही आलात, पण हेच प्रेम जर तुम्ही हरीवर केलं असतं, भगवंतावरती केलं असतं, तर तो नक्कीच प्राप्त झाला असता. आणि म्हणून तुमचं सार्थक झालं असतं. जे प्रेम माझ्यावरती करता ते देवावरती तेवढं करा. देव तुम्हाला निश्चित प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ममता देवी आईसे बोलता अनुताप झाला, निज चित्ता ममताईने उपदेश करत असताना पश्चाताप होऊ लागला. व्यवस्थित ऐकू लागली की आपली पत्नी बोलती ते खरंच आहे. साच माते म्हणून एकांता तुळशीदासे नमिले. आणि खरंच ममता, तू जे बोलतीस ते खरंच आहे, याच्यातलं खोटं काही नाही. आणि मग पश्चाताप झाला आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर बाकी पूर्वजन्म त्या ठिकाणी तुलसीदासांना आठवलं. पूर्वजन्मामध्ये म्हणजे वाल्मिक ऋषी म्हणजे ऐका, त्रेतायुगामध्ये ऋषी होते, ते सगळं ठेवलं त्यांना. कशामुळं? पत्नीच्या उपदेशामुळं. आणि म्हणून आपलं सुद्धा पूर्वी काळामध्ये जर काही थोर पुण्य असेल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी आठव होतो. आणि म्हणून आम्ही विचार कोणता केला पाहिजे, तर तो सारासार विचार केला पाहिजे. अविचार जर केला तर त्याच्यातनं आपल्याला त्या ठिकाणी काही मिळत नाही. आणि मग इथं बाकी तुळशीदासांना लक्षात आलं की अरे मी कोण होतो. म्हणे मी वाल्मिकी वैष्णव की घेतला अवतार मृत्यू लोकी. अरे मी वाल्मिकाचा अंश आहे. मी मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय. कशासाठी? श्रीरामचरित्रे गाऊन मुखी जनभक्तीशी लावावी. रामचरित्राचा प्रचार आणि प्रसार करून संपूर्ण जगताला भक्ती मार्गाला लावायचंय. आणि मग बाकी काय केलं? पश्चाताप झाला. आपल्याला जरी पश्चाताप झाला तरी सुद्धा ही लक्षात घ्या की आम्हाला पाठीमाग काय आम्ही आता गेले ते जतन करा. आम्हाला पश्चाताप होत नाही. आम्हाला पश्चाताप पाहिजे. आणि तुळशीदासांना पश्चाताप झाला आणि तुळशीदास केले, भगीरथीचं स्नान केले, गंगेमध्ये स्नान केले, त्याच अनुष्ठान केलं. नीट ऐका. आणि ते अनुष्ठान असं केलं मंडळी, ऐका, अन्न वगैरे वर्ज्य करून टाकलं. फक्त फळ खाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या सुरू झाली. कालांतरानं फळ ही त्या ठिकाणी सोडून दिली. झाडाचा पडलेला पाला खाऊन त्या ठिकाणी अनुष्ठान ते चालू राहिलं. आणि कालांतरानं पालाही सोडला आणि फक्त गंगेच्या उदकाने म्हणजे गंगेच्या पाणी पिऊन त्या ठिकाणी ते अनुष्ठान खूप सुंदर असं त्या ठिकाणी केलं. प्रांत काळामध्ये त्या प्रभू रामचंद्राचं स्मरण, हो, इतकी सुंदर अवस्था त्या ठिकाणी तयार झाली. प्रांत काळी करुणी स्नान करी श्रीरामाचे स्मरण. सुंदर असं त्या गंगेच्या कडेला, त्या जलाशयाच्या कडेला ती साधना होऊ लागली. आणि मग काय, पण एक ते साधना करत असताना त्याचा एक नित्यनियम होता, फार सुंदर आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्याला जर भगवत प्राप्ती करायची जर झाली तर ती तशी होऊ शकत नाही. आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन असल्याशिवाय, संतांचा हात धरूनच आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं भगवंतापर्यंत. तसा भगवंत दर्शन देत नाही. आता काय झाले, यांचा रोजचा नियम वाल्मिक ऋषींचा, सकाळी उठल्याच्या नंतर शौचाला जायचं आणि शौचावरनं परत येताना त्या याच्यामध्ये जे उदक शिल्लक राहायचं, पाणी शिल्लक राहायचं, ते येताना एका झाडाला नित्य नियमाने टाकायचे. असं म्हणजे अनेक वर्ष.
एक तप झालं अनुष्ठान, नीट ऐका, 1-2 वर्ष नाही, 12 वर्ष. 12 वर्ष सकाळी शौचाला गेल्याच्या नंतर तिकडनं येताना राहिलेलं पाणी त्या भांड्यामधलं एका झाडाला ओतायचा, हा नित्य नियम चालू राहिला. 12 वर्षापर्यंत जाण आईसे करिता अनुष्ठान, अहोरात्र नाम स्मरण नाही खंडन, क्षण मात्रे खंडनच नाही. अनन्य असं त्यांचं ते भजन. अनन्य करिता माझे भजन, माझे स्वरूपी झगडे मन, सकळ वासना गेली विसरून, वृत्ती शून्य अवस्था. आता या ठिकाणी सुंदर अशी अवस्था तुलसीदासांची झाली. सुंदर ते 12 वर्ष. पण काय झालं बरं का, एक दिवस पुन्हा शौचाला जात असताना त्या ठिकाणी परत येताना नित्य नियमाने ते पाणी राहिलेलं पुन्हा त्या झाडाला घालायचं ना, तिथं आले आणि ते पाणी ओतलं. पाणी ओतल्याबरोबर त्या झाडामधनं एक पिशाच प्रगट झाले, भूत प्रगट झाले. नीट ऐका. आणि ते भूत प्रगट झाल्याच्या नंतर तुलसीदास पाहू लागले, अरे हे पिशाच दिसतंय, प्रेत आत्मा दिसतोय. आणि मग बाकी तो प्रेत आत्मा तुलसीदासांबरोबर बोलू लागला की मी तुमच्यावरती प्रसन्न झालो, तुम्हाला काय मदत हवी असेल तर माझ्याकडनं मागा. नाही किमान आपण सद्गुरूंना प्रसन्न करू शकलो किंवा देवाला किमान भूताला तरी करा. पण काय झालंय बरं का, बऱ्याचशा साधकांचं हेच आहे. इथे एक सुंदर उदाहरण दिलंय त्यांनी. शर्करेचे केले आळे त्यात उगवली तुंबिनी फळे. तुंबिनी फळे म्हणजे कडू भोपळा. नीट ऐका. साखरेचं आळ केलेले आणि त्याच्यामध्ये भोपळ्याचं बी लावलं. तो भोपळ्याचा वेल वरती गेला आणि खाली कशाचं आळ आहे, साखरेचं आहे. पण पाहिलं तो दोडका बाकी कडूच. मग साखरेचं आळ केलं, पण निर्माण काय झालं, कडू भोपळा झाला. देवी अवगुण करिता भले भूत प्रसन्न झाले. देवाची प्राप्ती करायला गेले, पण प्राप्ती कोणाची झाली, भूताची. नीट ऐका. हो, आपल्याला असं वाटलं की कामधेनूला त्या ठिकाणी पाहावं, पण जवळ गेल्यानंतर समजलं की अरे ही कामधेनू नाही, हे सुकर आहे. लक्षात आलं का? सुकर म्हणजे माहिती ना, फॅन्ड्री. किंवा राजहंसाचं दर्शन घ्यावं असं वाटलं, पण पाहिलं तर त्या ठिकाणी तो राजहंस नसून बगळा निघाला. आमचं असंच आहे. आम्ही कोणालाही काही समजून कोणाकडे काही करतो. ऐका, असं वाटलं होतं की संत संघ घडावा, पण सत्य संघ तर घडला नाही. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळेच, हो, सगळेच्या सगळेच द्वेष करणारी माणसाचा समूह मला दिसला. ऐका, मला असं वाटलं होतं की कल्पतरूचं झाड मला मिळावं आणि त्या शोधार्थ गेलो, पण तिथं गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे कल्पतरू नाही, सगळं बाबळीचंच वन आहे. तशी माणसं बाहेरून बोलून कुठेही जातात, पण प्रत्यक्षात तसं नसतं. पण चला, नाही भगवंत, परंतु ते पिशाच का होईना, परंतु त्या ठिकाणी ते प्रसन्न झालं आणि ते म्हणू लागले की चला मी तुम्हाला काय का सहकार्य करू शकतो. आणि त्यावेळेला बाकी, हो, लगेचच तुलसीदासांच्या मुखामध्ये वाक्य आले की मला श्रीरामांची भेट करून देतो का. पण बाकी त्या पिशाच्याने, त्या प्रेत योनीतल्या यांनी सांगितलं
राम कानी ऐकता पिशाच सरतेसे मागुता. प्रभू रामचंद्राचं दर्शन म्हटल्यानंतर ते माग सरकायला लागले, कारण भगवंताचं नाव होतं. म्हणे ही अक्षरे मुखी काढता नाश सर्वथा पावेन, माझा नाश होईल. आणि ते प्रेत योनीतलं ते हे तुलसीदासांची संभाषण करते. ते म्हणले की मी देव तर दाखवू शकणार नाही, पण देवाला जो दाखवू शकतो, देवाची भेट जो करून देऊ शकतो, मी त्याचं नाव तुम्हाला सांगतो. मग त्यावेळेला तुलसीदास म्हटले की कोण आहे असं की मला माझ्या प्रभूपर्यंत घेऊन जाणार, असं कोण आहे, कोणाची क्षमता आहे. फार सुंदर आहे. पिशाच बोले वचन तू नित्य करती पुराण श्रवण. म्हणले पहा, तुम्ही प्रत्येक वेळेला कथा कीर्तन करता किंवा श्रवण करायला जाता काय, तेथे येतसे वृद्ध ब्राह्मण तोची जाण मारुती. ज्या ठिकाणी कथा असेल त्या ठिकाणी एक वृद्ध माणूस येतो. आणि एक लक्षात ठेवा, तो वृद्ध माणूस नाहीये, तर ते हनुमंतराय आहे. एका वृद्ध माणसाचं वेश करून त्या ठिकाणी हातामध्ये काठी, फाटलेली कपडे, एक कपडी डोक्याला गुंडाळलेली, अशा अवस्थेमध्ये ते वृद्ध नाहीत, ते हनुमंतराय आहे. पण तुलसीदास म्हटले की असा तर वयोवृद्ध माणसं तर अनेक कथेमध्ये येतील, खूप येतात वयोवृद्ध माणसं, ज्यांच्या बऱ्यापैकी हातामध्ये काठी असते, मळकी कपडे असतात. पण हाच हे कसं काय ओळखणार मी. त्यावेळेला बाकी फार सुंदर सांगितलं. हाती काठी डोईस टोपी जीर्ण वस्त्र आणि लंगोटी, ऐसे रूप देखासी दृष्टी वानर जेठी तुची एक. या वानरांचा मुख्य सगळ्यात ज्येष्ठ हनुमंत, हातामध्ये काठी, जीर्ण वस्त्र आणि डोक्याला त्या ठिकाणी आणि लंगोटी असलेला, बर का. पण असा पेराव करून तर काही बाकीचेही वृद्ध येतील ना, मग हाच म्हणून मी कसा ओळखणार. ते पिशाच सांगू लागलं, बर का. तो जरी म्हणशील कोण तेही तुझ सांगेन खून. तू जर असं विचारशील की नक्की तोच, तर मी सांगतो एक महत्वाची खून. काय, सर्वाधी बैसे येऊनी सवी माणूस जातसे. सगळ्यांच्या अगोदर येतो आणि सगळी गेल्यानंतरच जो जातो, तो जो वयोवृद्ध जी व्यक्ती आहे ते हनुमंतराय. आणि म्हणून कथेमध्ये सर्वात अगोदर जर स्थान निर्माण कोण करत असेल तर हनुमंतराय आजही. एक लक्षात घ्या, आम्ही सगळं चालू झाल्यानंतर अर्ध्या तासाने येतो, तो भाग वेगळा. पण आस असली पाहिजे, आस्था पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्ञानही नाही, चैतन्यही नाही, स्फुरणही नाही आणि वैराग्यही नाही. हो, बघा ना, मठावरती बाबांच्या बिवडीला जर कार्यक्रमाचं नियोजन केलं ना, तर सगळे दुपारच्या नंतर येत असतात. आणि दुपारी आल्याच्या नंतर कार्यक्रम उरकतो नाही, तो पुन्हा निघालेले असतात. याचा अर्थ आहे की या साधकांमध्ये असलेली आस्था ही कुठेतरी कमी आहे. लोक कारण सांगतात की गाडी आहे म्हणून मी चालले, घरी कुणी नाही म्हणून मी चाललेली आहे, पाऊस येईल, येरवाळीच. अरे इथं महापूर यमुनेला आला, फक्त निश्चय होता की मी पलीकडे जाणारच, आणि ते गेले. आणि एकदा कधीतरी असं करून बघा की मी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत काय माझ्या वाट्याला सेवा येईल तेच माझं भाग्य.
तेच बाकी मला शेवटपर्यंत माझ्यापर्यंत येईल. पण असं कुणीच विचार करत नाही. आहेत सगळेजण करतील, आपणच थांबलो तर का आपणच थांबलं पाहिजे का? आणि याचा अर्थ काय की त्या साधकांच्या ठिकाणी असणारी आस्था ही कमी. पण कधीतरी एकदा प्रयत्न करा, गाडी नसू द्या काय नसू द्या, आणि फक्त बाबांकडे तीव्र इच्छा प्रकट करा की बाबा मी सेवा केली, पण आता मला घरापर्यंत बाकी तेवढं सोडवायला या. बाबा तुम्हाला घरापर्यंत सोडवतील, हा निश्चय साधकामध्ये पाहिजे. आणि कधीतरी आपली भक्ती ती कसाला लावून तरी बघितली पाहिजे. पण आम्ही ते करत नाही. आमच्या भक्तीमध्ये सुद्धा आम्हाला संशय आहे, आमच्या सेवेमध्ये आम्हाला संशय आहे, आमच्या साधना केलेल्या याच्यामध्ये सुद्धा संशय आहे, आणि आम्ही कार्यक्रमाला आलो याच्यामध्ये सुद्धा संशय आहे. काही माणसं फक्त महाराज खवळतील, बोलतील, चला आपलं तोंड तरी दाखवून यावं, अशाने आपल्याला परमार्थामधला खरा आनंद हा कधीच प्राप्त होणार नाही. ऐका, पण इथं बाकी हा पेवराव करून येणारी अजूनही बाकीचे असतील, पण त्यांनी सांगितलं त्या की जो कथेच्या अगोदर येईल आणि सगळे लोक कथेतून गेल्याच्या नंतर जो सगळ्या शेवटी जाईल. म्हणून बघा, बिवडीमध्ये कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन केलं ना तर 2 दिवस अगोदर जे साधक येतात आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा 2 दिवसांनी जातात. खरी सेवा त्यांची आहे. आम्ही उगीच ते प्रदर्शन आहे, पण खऱ्या अर्थानं की नाही हे माझे, माझ्या सद्गुरूंचे, हे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, याची सगळी व्यवस्था लावून गेलं पाहिजे. ही आस्था खरं तर आहे ना फार महत्वाची बघा. आणि साधकाचं ही लक्षण आहे. हो, साधकाची सेवा त्या ठिकाणी सद्गुरु सेवा करिता पाही ब्रह्म सायुज्य लागे पाही. अरे ती सेवेमध्येच ब्रह्म सुद्धा आपल्या हाताला लागते. आणि म्हणून सेवा ही सगळ्यात महत्वाची. हो, करिता सद्गुरु सेवा श्रीपुत्र विसरला, सगळं विसरला पाहिजे त्या ठिकाणी. आणि म्हणून ऐका बर का, करिता माझी कथा श्रवण काळासी रिगमू नाही कोण. प्रत्येक कथा श्रवण करत असताना तो जो वेळ जातो ना कथेमध्ये, तर तो काळ तो त्या ठिकाणी पकडत नाही. याचा अर्थ तुमच्या आयुष्यामधला खरा कथेमध्ये आणि श्रवणामध्ये जो वेळ जातो ना तोच तुमच्या सार्थकी आहे. इतरांचा पाडू कोण कर्म बंधन ते ते कैसे. आणि श्रवणामध्ये कथा श्रवण करताना जो वेळ जातो तिथं कर्माचं बंधन नाही होत, तो त्या ठिकाणी मुक्त होतो. एक लक्षात घ्या, तो वेळ काळाला घेताच येत नाही, एक लक्षात घ्या. आणि म्हणून जो हरिकथेने गेला क्षण, जो हरिकथेमध्ये क्षण जातो ना तो काळाशी नव्हे प्राशन. काळ त्याला खाऊ शकत नाही. श्रवण आणि विशेष श्रवण याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. नीट ऐका सगळेजण. तुम्ही इतर ठिकाणी केलेलं श्रवण आणि आपल्या गुरु परंपरेमध्ये केलेलं श्रवण याच्यामधलं फार मोठा फरक आहे. म्हणून श्रवण आणि विशेष श्रवण काय, विशेष श्रवणाचे करिता गुरुमुखे शास्त्र श्रवण, आपल्या सद्गुरूंनी केलेली कथा, प्रवचन, कीर्तन, आणि आपल्या स्व गुरूंच्या मुखातनं ते शास्त्र श्रवण केल्याच्या नंतर काय होतं, तेने झाले ते म्हणजे ज्ञान. त्यांनी ज्ञान प्राप्त होतं. ऐका, श्रवण बाहेर तुम्ही समजा श्रवण जर केलं ज्ञान होईल. नीट ऐका, ज्ञान होईल, पण ज्ञानाबरोबर त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा अनुभव जर झाला नाही तर ते विज्ञान ठरू शकत नाही. हे परमार्थाचा नियम आहे, हे सूत्र आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून
करिता गुरुमुखे शास्त्र श्रवण तेने झाले ते म्हणजे ज्ञान, त्याचा अनुभव त्याची विज्ञान, ऐक लक्षण त्याचेही. आपल्या सद्गुरूंच्या मुखातनं शास्त्र श्रवण केल्याच्या नंतर ज्ञानही आणि विज्ञानही या दोन्ही गोष्टी, म्हणून त्याला विशेष श्रवण असं म्हटलेलं आहे. कथा तप ध्यान कथा अनुष्ठान, नीट ऐका. कथा अमृत हे पान हरिकथा. हरिकथा श्रवण म्हणजे अमृत पाणी, लक्षात घ्या. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान, समाधी लागेल उभा तेथे. असं श्रवण करायचं की त्या श्रवण करताना सुद्धा आपली समाधी लागली पाहिजे. तुकोबरायांचं प्रमाणे गाथ्यामधलं, लक्षात घ्या. आणि हे करिता गुरुमुखे शास्त्र श्रवण तेने झाले ते म्हणजे ज्ञान, त्याचा अनुभव तोची विज्ञान, ऐका लक्षण त्याचेही. आपल्या एकनाथी भागवताच्या 19व्या अध्यायामधला 3रा श्लोक, त्याच्यामध्ये ह्या ओव्या आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून गुरुमुखातनं शास्त्र श्रवण, ज्ञान आणि विज्ञान एकाच वेळेला प्राप्त होतं, हे याच्यातलं श्रेष्ठत्व आहे, लक्षात घ्या. कथा तप ध्यान कथा अनुष्ठान, कथामृत हे पान हरी कथा. हे अमृत पान आहे आणि ते अमृत पान त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला मिळालं पाहिजे. ऐका. दुसऱ्या दिवशी तुळशीदास त्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी गेले, पण कथा सुरू होणे अगोदरच गेले, कारण त्यांना पाहायचं होतं की कथेच्या अगोदर कोण असा वयोवृद्ध माणूस येतो. त्या वृद्ध माणसाचं रूप घेऊन हनुमंतराया प्रत्यक्षात येतात, म्हणून कथेच्या अगोदरच जाऊन पोचले. आणि मग पाहिलं तर तिथे एक वयोवृद्ध व्यक्ती अगोदरच त्या सभा मंडपामध्ये होती कथेच्या. ते नीट निहाळत होते, अगदी सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरती, थोडीशी दाढी वाढलेली, हातामध्ये काठी, वाकलेलं शरीर, मळलेली कपडे. तुळशीदास निहाळत होते. ऐका. आणि मग कथेला आरंभ झाला. कथेला आरंभ झाल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद त्या वयोवृद्ध माणसाच्या, त्याच्याकडे ते निरखत होते. सगळ्या लोकांचं इकडं तिकडं लक्ष जायचं, कोण नवीन आलाय कथा ऐकायला, कोण इकडं जागा देईल, कोण मध्येच बसला. परंतु या वयोवृद्ध माणसाची पापणी सुद्धा लवत नव्हती. एक सारखं कथा वाचकाकडे त्या ठिकाणी लक्ष एकरूप झालेला होता. त्यांनी केलेलं त्याचं सिद्धासन आणि त्याची एकाग्रता इतकी सुंदर होती. आणि मग बाकी त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर कथेमध्ये भजन जर सुरू झालं तर मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी टाळ्या वाजून भजन वगैरे त्या ठिकाणी दंग होत होता. हो. त्याच्यामध्ये एखादा जर विषय अत्यंत सुंदर जर निघाला तर त्याचा आनंद सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती तो येत होता. वा वा, क्या बात आहे. आम्हाला काही असा विषय क्षण गेला ना तरी काय वाटत नाही, आपण इकडे तिकडच बघतो, ना टाळी ना वा ना काय, बस 2 तास बसायचं होतं म्हणून बसलो. परंतु एक एक विषय जर अंतःकरणापर्यंत जर गेला ना तर लगेचच त्या ठिकाणी त्याचा परिणाम इतका होतो की आपल्या सगळ्या आचरणामध्ये, विचारामध्ये सगळीकडे फरक बनतो. आणि मग काय झालं ऐका. कथेमध्ये एकाग्रता, ते सन्मान लागल्याच्या नंतर बाकी हो सुंदर डोलत त्या ठिकाणी ती कथा श्रवण करत होता. आणि तुळशीदासांचं लक्ष फक्त त्या वयोवृद्ध माणसाकडे होतं. किती एकरूप त्या कथेमध्ये, ती खूप एकरूप, मनापासून ती कथा ऐकल्यास त्यांच्या लक्षात आलं. आणि मग बाकी त्यावेळेला एकांत देखोनी अवसरी कथा संपली. आणि कथा संपल्याच्या नंतर आता फक्त लक्ष आता तुळशीदासांचं त्या वयोवृद्ध माणसाकडे होतं. कथा संपली, सगळेजण लोक प्रसाद घेऊन निघून गेले. मंडपामध्ये कुणीही नव्हतं, आता फक्त तुळशीदास आणि वयोवृद्ध एका त्या म्हाताराचं रूप घेऊन हनुमंतराया त्या ठिकाणी. बराच वेळ एकमेकाकडे हे दोघेही बघतात, पण हनुमंतरायांच्या लक्षात आलं, हनुमंतराया त्या ठिकाणी काठी टेकवत टेकवत
त्या मंडपाच्या बाहेर पडले, गावाच्या बाहेर गेले आणि एकांत पाहिला आणि तुळशीदास त्यांच्या माग माग गेले. एकांत देखोनी अवसरी ब्राह्मणाचे चरण धरी, म्हणे स्वामी मजवरी कृपा करी समर्था. त्यावेळेला तुलसीदास हे त्या वयोवृद्ध माणसाचे पाय धरतात गावाच्या बाहेर एकांतामध्ये, आणि मग त्यावेळेला पाय धरतात आणि सांगतात की माझ्यावरती कृपा करा. अशा वेळेला बाकी वृद्ध रूप धारण केलेले हनुमंतराया विचारू लागले, अरे अरे माझे पाय धरतोस, कोण आहेस तू, काय हवंय तुला, मी ओळखलं नाही तुला. आणि अशा वेळेला तुळशीदास तयाशी बोलत, तुम्ही राम भक्त की हनुमान, ऐसे बोलोनी त्वरित मागुती लागती चरणाशी. तुळशीदास म्हटले की तुम्ही मला सांगा, तुम्ही राम भक्त आहात का हनुमंतराय आहात? सुंदर प्रश्न मार्मिक विचारला, लक्षात घ्या. आणि हे असं बोलताच हनुमंत विचारी म्हणे, म्हणे हा अवतार वाल्मिकी मुनी. पाहिलं आणि पायाला त्या ठिकाणी धरून त्या ठिकाणी म्हणू लागले की मला सांगा की तुम्ही राम भक्त आहात का हनुमंतराय आहात? पण अशा वेळेला बाकी हनुमंतरायांनी हे विचारल्याच्या नंतर बाकी व्यवस्थित अवलोकन केलं. आता ते हनुमंतरायच होते आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे हा तर वाल्मिकाचा अवतार आहे. आलिंगन देऊनी तेच क्षणी प्रेमी करुणी भेटले. आलिंगन दिलं. एक लक्षात घ्या, अरे हा तर वाल्मिकाचा अवतार आहे. आणि अशा वेळेला इतका आनंद झाला हनुमंतरायांना आणि तिथं आलिंगन दिलं. आणि मग काय झालं ऐका, लक्षात घ्या. तुळशीदासांना हनुमंतराया म्हणाले की मी तुमच्यावरती प्रसन्न झालो. ते प्रेम, ती श्रद्धा, हे सगळं पाहिल्याच्या नंतर हनुमंतरायांना अत्यंत प्रेमाचं उधाण आलं आणि म्हटले की मी प्रसन्न झालो, आपली काय इच्छा आहे ती मला सांगा. बरेच साधक आपली इच्छा प्रकट करतात, पण तुळशीदासांची इच्छा फार वेगळी आहे. नको त्या प्रश्नाचा भडीमार करणं. एक लक्षात घ्या, मी सांगू तुम्हाला, सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला साधना केल्यानंतर आपोआप मिळतात. ग्रंथाचं वाचन, चिंतन, मनन केल्याच्या आपल्या सगळ्या अडचणींचं निवारण हे त्याच्यामध्ये सापडत असतं. हे काही एवढं विशेष नाही, लक्षात घ्या. परंतु परमेश्वर प्राप्ती म्हणजे ही फार विशेष आहे आणि ती होणं गरजेचं आहे, त्याची तळमळ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या की मी परवा सांगितलं कीर्तनामध्ये की एक साधक आला आणि एका महात्म्यांना विचारू लागला की मला ईश्वर प्राप्ती कशी होईल आणि नेमकं मला ते सांगा. पण महात्मे कधी कधी परीक्षा घेतात, त्याला ते सांगते. आणि वृद्ध होते पंडित मामा, पण क्षीण झालं आणि तापामुळे शरीर आणखी कमकुवत होतं. ते त्या ठिकाणी बाजूला त्या कट्ट्यावरती बसले आणि असं वाटलं की झाले की आज आपल्याला होत नाही, बाबांचं गुरुवारचं दर्शन आपलं काय होत नाही. पण फार दुःख होतं की नाही माझा नियम मोडू नये. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी तसेच उठले आणि परत एकदा प्रयत्न करू आणि सायकलवरती पुन्हा टांग मारली. पण मंडळी ऐका, बाबांचं स्मरण केलं. बाबा, काही लोकांनी मरता वेळेला फक्त बाबा बाबा हा विचार करूनच आपला देह ठेवलेला आहे संप्रदायामध्ये अनेक लोकांनी, आणि त्या लोकांना मोक्ष प्राप्ती झाली. हे या संप्रदायामधलं सगळ्यात मोठं आहे. आणि सायकलवरती टांग मारली आणि पायडल इतके सहज जायला लागले, त्या घाटाणीवरती चाललोय असं वाटणच.
आणि पंडित मामांनी विचार केला की इतके सोपे पायडल का जायला लागले. खाली पाहिलं ते एक चक्र फिरत होतं. पंडित मामाच्या लक्षात आलं. पंडित मामा बिवडीमध्ये पोहोचले, सायकल लावली आणि दरवाजामधनं आतही पंडित मामा गेले नाही. आतूनच बाबांनी आवाज दिला, अरे पंडित आलास का, ये ये ये, तुला काही त्रास तर नाही ना झाला रे. एका शिष्यावरती एका साधूने किती प्रेम करावं. आणि अशा वेळेला पंडित मामाच्या लक्षात आलं आणि पंडित मामा धावत गेले आणि बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाले. अशा वेळेला बाबा म्हणतायत की अरे पंडित तुला काही त्रास तर नाही ना झाला. त्यावेळेला बाकी पंडित मामाच्या लक्षात आलं की माझ्या सायकलच्या खाली जे चक्र फिरत होतं ते दुसरं तिसरं काय नव्हतं, ही बाबांची कृपा. आणि म्हणून लक्षात ठेवा की पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. संकट आलंच तर ते सद्गुरूच त्या ठिकाणी सहाय्य करतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं ऐका, इथं बाकी हनुमंतराया त्या ठिकाणी विचारतात की तुलसीदास तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेला बाकी सांगतात ते तुलसीदासांना की काळजी करू नका. हनुमंतराया म्हणतात की मी प्रभूची भेट तुमची घडवून देईल. हनुमंत म्हणे रामा कारण एक ऐका माझे वचन, तुलसीदास भक्त जान अवतार पूर्ण वाल्मिकीचा. हनुमंतराया म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, मी भगवंताची भेट घालून देईल. बाबा सुद्धा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला भगवत प्राप्ती मीच करून देणार आहे. पण अगदी डायरेक्ट कधी आपल्याला ते त्या ठिकाणी परमेश्वरापर्यंत पोहोचता येणार नाही. त्याला आपल्याला कोणाचा तरी हात धरून जावं लागतं. इथं हनुमंतराया तुलसीदासांना आता प्रभू रामचंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि हनुमंतराया प्रभू रामचंद्राकडे गेलेत आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करतात की देवा तुमचा जो अनन्य भक्त, हो अनन्य भक्त जो त्रेतायुगामध्ये, हो तुमचा जो अनन्य भक्त होता आणि तो बाकी वाल्मिक त्यांनीच पुन्हा कलियुगामध्ये अवतार धारण केलेला आहे. आणि तो अवतार धारण केल्याच्या नंतर तो बाकी आता तिथे तुम्ही त्याला दर्शन दिलं पाहिजे. सगुण दर्शन साक्षात या लागी द्यावे निश्चित, ऐसा हे माझा हेत पूर्वी मनोरथ स्वामिया. आणि मला वाटतं की त्याला दर्शन देवा तुम्ही दिलं पाहिजे मला त्या ठिकाणी. आणि अशा वेळेस हनुमंतराया आता देवाला विनंती तुम्हाला त्याला दर्शन. आणि ऐकोनी मारुतीचे वचन अवश्य रघुनाथ. बघा ना प्रभू रामचंद्र सुद्धा म्हटले की हनुमंता असा जर माझा तो भक्त असेल तर नक्कीच मी त्याला दर्शन देईल, काळजी करून. आणि या ठिकाणी आजची कथा संपली. उद्याच्या कथेमध्ये भगवंत या ठिकाणी तुलसीदासांना कसं दर्शन देतात, काय त्या ठिकाणी प्रसंग घडले, उद्याच्या भागामध्ये आपण नक्की श्रवण करू. खर तर फार सुंदर आपल्या रामानंद पंथामध्ये तुलसीदास असतील, कबीर असतील, रोहिदास असतील आणि बाकीचे संत, हे मोजके संत आपल्याला माहिती आहेत. बाकीचे संतांचं चरित्र आपल्याला माहित नाहीये, पण तरी सुद्धा ते सुद्धा चरित्र आपण थोडं थोडं त्या ठिकाणी का होईना आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आजच्या या कथेमध्ये केवळ आणि केवळ संतांची कृपा झाल्याशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. आणि आज मी सांगितलं की तुम्ही आम्ही सगळे राजे आहोत, परंतु त्या प्रत्येक राजाला 4 पत्न्या आहेत. कोणाचा लाड करायचा आणि कोणाचा नाही, कोणाकडे पाहायचं कोणाकडे नाहीये हे तुम्हीच ठरवा. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. सद्गुरु श्री बाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय.
साधू समर्थ सीताराम.